सन्माननीय झोमाजी पारधी साहेब देखील उपस्थित झाले, त्यांचं देखील या स्पर्धेमार्फत करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. इथून आपण पाहतोय अगदी 49 धावांचं लक्ष चेस करण्यासाठी सलामीची जोडी एका बाजूला प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय धनाजी. सध्याच्या स्थितीला स्ट्राईक एंडवरती धनाजी पाहायला मिळतोय, नॉन स्ट्राईक एंडवरती प्रवीण आहेत. पहिलाच बॉल फेकला गेलाय. अगदी आपण पाहतोय इथून कदाचित डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. पहिला चेंडू वाईट आहे का डॉट आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. आणि इथून पहिला बॉल नो चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी पिचच्या बाहेर हा चेंडू क्रीज होत असताना पाहायला मिळाला, त्यामुळे हा चेंडू फेकला गेलाय तो नो. जयेश पुन्हा एकदा हा चेंडू सुरेख होता, परंतु ऑफ साईडला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही. या पॉवर प्लेचा पुरेपूर वापर करत असताना पहिला चेंडू फेकला गेलेला नो, परंतु त्यानंतरचा लगावलेला खणखणीत चौकार. थोडस माफक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जर डॉट चेंडू फेकले, निर्धाव चेंडू फेकले, विकेट जर प्रस्थापित केली तर इथून पूर्णपणे सामन्यामध्ये पकड मजबूत राहील. परंतु कोणता संघ कोणावरती हावी ठरेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. सोडून दिलाय. पुन्हा एकदा आपण पाहतोय हा चेंडू नो असेल. पुन्हा एकदा पिचच्या बाहेर फेकला गेलाय. अगदी आपण पाहतोय क्रीज वरती व्हाईट पट्टी आखली गेली, त्या पट्टीच्या जर बाहेर चेंडू अगदी टप्पा पडला जातोय तर हा चेंडू नो घोषित केला जाईल आणि तेच अचूक असं डिसिजन आपल्याला पाहायला मिळतंय पंचांच्या भूमिकेत. यावेळेस आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगवान घेतल्यानं अगदी चेंडू फेकला. चेंडूची उसी थोडीशी कमी होती, त्यामुळे हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. चेंडू फेकले 2, धावफलकावरती धावा 6 पाहायला मिळतात. 4 चेंडू अगदी 2 चेंडू फेकल्यात. तिसऱ्या चेंडूचा इथून मार्गस्थ असताना गोलंदाज जयेश. पुन्हा एकदा सोडून दिले. कदाचित असं वाटलं होतं की हा चेंडू ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर फेकला असेल वाईट, परंतु अगदी हा चेंडू सुरेखरीतीनं फेकला गेलेला डॉट बॉल आलाय. कमबॅक राहिले गोलंदाज. आता गोलंदाजी मार्कवरती जयेशला आपण पाहतोय. 49 धावा जर डिफेंड करायच्या तर या पद्धतीचे गोलंदाजी फेकावी लागेल, परंतु पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक इनवरती आपल्याला धनाजी पाहायला मिळतील. ऑफ साईडला हा देखील चेंडू होता, ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर फेकला गेलाय. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत. व्हाईट बॉल. सातत्यानं ऑफ साईडला मारा करण्याचा प्रयत्न चालू आहे. ऑफ साईड यॉर्कर इथून फेकण्याचा प्रयत्न आहे, परंतु अगदी आपण पाहतोय व्हाईट लाईनच्या भरपूर बाहेर सातत्याने चेंडू फेकले जातात, त्यामुळे एक्स्ट्राच्या स्वरूपात नो आणि वाईट या स्वरूपात धावा या धावफलकावरती ऍड होत आहेत. धावफलक 7. खोलवर डब्याचा चेंडू यावेळेस फटका देखील तितका सुरेख अलॉंग दी कार्पेटनं चेंडू चालला. ऑफ साईडला आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मुकेश तैनात होत्या. एकच धाव, एकापेक्षा जास्त काही नसेल. धावफलक जाऊन पोहोचलंय ते 8 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. पुढील शेवटचे 2 चेंडू फेस करेल तो फलंदाज प्रवीण. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. कोपऱ्याची वाडी या संघाकडून सातत्यानं मोठे मोठे फटके खेळत असतो, परंतु यावेळेस ओहो घडते काय, त्रिफळाची. चांगल्या चेंडूवरती सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु इथे आपण पाहतोय चेंडूनं फसवलाय आणि सरळ जाऊन यष्ट्यांचा वेध घेतलाय. इथून फलंदाज होईल बाद प्रवीण. मोठा धक्का लागत असताना बॅक टू द डगआउट.
हार्ड हिटर फलंदाज म्हणून जाणला जातो, परंतु त्याला स्वस्तामध्ये बाद केले गोलंदाज जयेशनं. पहिल्याच बॉलमध्ये डिफेन्स करण्याच्या नादात इथून विकेट गमावली आहे. शेवटचा चेंडू यावेळेस ऑफ साईडला खिचण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. आणखीन एक आलेला डॉट बॉल. पहिला कदाचित विचार केला तर टप्पा लाईन लेंथ ओळखता येत नव्हती गोलंदाज जयेशला, परंतु त्यानंतरचं सुरेख असं कमबॅक राहिलं गेलं आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती पोहोचतंय ते 8 या आकड्यावरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक समाप्त होत असताना आता उर्वरित समीकरण ऑन स्क्रीन आपण पाहतोय. येणारे बॉल असतील 24 आणि विजयासाठी 41 धावा. पहिलं षटक समाप्त झालंय. 8 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. खरं तर सलामीची जोडी एका बाजूला प्रवीण आणि दुसऱ्या बाजूला धनाजी होता. प्रवीण स्वस्तामध्ये बाद झालाय. त्यानंतर इनॅट नंबर 3 वरती छगन आपल्याला पाहायला मिळालाय, परंतु सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती छगन आपण पाहतोय. पहिलाच बॉल त्यानं फेस केला, परंतु तो चेंडू डॉट आणि त्यानंतरचा लगेचच षटक समाप्त झाला आणि स्ट्राईक एंड वरती आता धनाजी पाहतोय. त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आपल्याला पाहायला मिळाला होता. तोच धनाजी ऑन स्ट्राईक. गोलंदाज P2चं षटक दुसरं पॉवर प्लेचं फेकण्यासाठी सज्ज आहे अनिल. ओहो, पहिलाच बॉल. इथे घडतंय काय? कदाचित हा जर चेंडू बॅटीवरती आला असता तर षटकार किंवा चौकार पाहायला मिळाला असता, परंतु इथून चुकीचा फटका आणि सरळ चेंडू जाऊन यष्ट्यांचा वेध घेत असताना त्रिफळाची फलंदाज बाद. आणखीन एक धक्का. यॉर्क लाईनचा हा चेंडू सुरेख पद्धतीनं फेकलाय आणि आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धावालाय. 9 चेंडू फेकले गेलेत. 48 धावा धावफलकावरती लावल्या होत्या पहिल्या सत्रामध्ये कोपऱ्याची वाडी या संघानं. 49 धावांचं लक्ष होतं आणि त्याचा पाठलाग करत असताना सध्या बॅकफूट वरती पाहतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक तिसरा चेंडू यॉर्कर लाईनचा फेकला गेलाय आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा पाहतोय. पूर्णपणे दडपण आपल्याला पाहायला मिळते कोपऱ्याची वाडी या संघाला. चेंडू फेकले गेले 4. अद्यापर्यंत एकही धाव गरज नाहीये. धाव फलक जाऊन पोहोचलाय ते फक्त आणि फक्त 8 या आकड्यावरती. चला नेक्स्ट मॅच कोल्हेवाडी विपक्ष चंदेरी चिंचवली. दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच यावेळेचा हा चेंडू सुरेख होता, परंतु फटका देखील तितका सुरेख अगदी बॅटीच्या रडार मध्ये आलाय. ऑफ साईडला लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मुकेश तैनात होते. थोडीशा चुका त्यांच्याकडून देखील पाहायला मिळतात आणि चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा. हा देखील चेंडू इथून डॉट फेकला गेलाय. कमालीचं षटक आपल्याला हाताळताना पाहायला मिळालाय. एक चौकार वगळता इथून आपण पाहतोय फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. उर्वरित 5 चेंडू डॉट फेकले गेल्यात. एकदा जोरदार ताला नक्कीच व्हायला हवेत अनिलसाठी, कारण पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 4 धावा, एकंदरीत 12 धावा धावफलकावरती फेकल्या गेल्यात. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. लगेचच नाणेफेकी केली जाईल.
आजचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातला तिसरा सामना एका बाजूला चंदेरी जिंकवली तर त्यांना फाईट करेल तो कोलेवाडी संघ. नक्कीच दोन्ही टीमच्या कर्णधारांना मॅच अगोदर दिल्या जात आहेत शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल केला जातोय. नाणेफेकीचा कौल कोल्हेवाडी संघाने जिंकून प्रथम फलंदाजीचा एक धाडसी निर्णय पुन्हा एकदा स्वीकारत असताना आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातला तिसरा सामना असेल. जाऊयात मॅच कडे. चालू असलेला सामना एका बाजूला कोपऱ्याची वाडी आहे तर दुसऱ्या बाजूला संघ चिकणीची वाडी. पूर्णपणे बॅकफुट वरती कोपऱ्याची वाडी संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू आहे. सातत्यानं एकाच टप्प्यावरती फेकली जाणार आहेत. तिन्ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. जयेश होते पहिला गोलंदाजाना, त्यानंतर दुसरा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला तो अनिल. आणि पुन्हा एकदा स्वतःवरती जबाबदारी घेतली होती जयेशनं. कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा अगदी फक्त आणि फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. आत्मविश्वास वाढला असेल कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये जो गोलंदाज चांगली गोलंदाजी करतो त्याचा आत्मविश्वास दुणावला जातो आणि त्याच प्रकारची इथून गोलंदाजी पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅटने खेचण्याचा प्रयत्न होता परंतु इथून फटका फर्स्टला डॉट बॉल आलाय. एकूण एक डॉट बॉल. इथून पूर्णपणे प्रेशर आणि दडपण पाहायला मिळते कोपऱ्याची वाडी या संघावरती. परंतु जर इथून एखादा मोठा फटका आला तर थोडंसं दडपण दूर होताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठे फटके इथून खेचावे लागतील. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा जयेश सज्ज झालाय. 8 चेंडू त्यानं फेकलेत. वैयक्तिकरित्या धावा खर्च केलेत 9. आडव्या बॅटनं ऑन साईडला फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक आहेत आणि एकदम सोपा झेल इथून टिपत असताना फलंदाज होईल बाद. योगेश धक्का क्रमांक लागतोय तो तिसरा. बॅकफुट वरती पूर्णपणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोपऱ्याची वाडी संघ ज्या फलंदाजावरती जबाबदार होत्या प्रवीण स्वस्तात बाद झाले त्यानंतर पूर्णपणे दडपणाखाली पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. व्ही शेप मध्ये हा चेंडू चाललाय. क्रिकेट मधला अगदी सेफ झोन म्हणून जो ओळखला जातो ते क्षेत्र आपण पाहतोय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये अगदी चेंडू ट्रॅव्हल झालाय. अडवला गेलाय फक्त आणि फक्त. या चेंडूवरती 2 धावा असतील. 2 धावफलक पुढे सरसावते. धावफलकावरती धावा 15 असं वाटलं होतं. 49 धावा बनवायच्या आहेत. लक्ष थोडंसं सोपं आहे परंतु गोलंदाजी धारदार राहिली आहे. डॉट बॉल सातत्याने फेकले. विकेट प्रस्थापित केले आणि त्यामुळे पूर्णपणे इथून वर्चस्व गाजत असताना चिकणीची वाडी हा संघ पाहतोय. कोपऱ्याची वाडी संघ जर इथून विजय प्रस्थापित करायचा असेल तर मोठे फटका इथून खेचावे लागतील. सोडून दिलाय. कदाचित पडल्यानंतर दिशा ओळखली फलंदाजांना त्यातच रूपांतर वाईट या चेंडूमध्ये आपण पाहतोय. एक अवांतर धाव. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 16 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 5 वरती आहे तो भूषण. चांगली गोलंदाजी जयेशच्या माध्यमातून केली जाते. 4 चेंडू फेकलेत. या तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च आहेत 4. यावेळेस बॅटीची वरची कड आणि चेंडू आपण पाहतोय पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. जणू काय हाताचा स्पर्श करून अगदी गुदगुदल्या करून चेंडू उडला आणि आपण पाहतोय या चेंडूवरती एकच धाव. एका धावेनं पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावेल. सध्याच्या स्थितीला एकेरी दुहेरी धावांना प्राधान्य दिलं जात आहे परंतु मोठे फटके येणं फार महत्वाचं असेल. धावफलक फक्त आणि फक्त 17. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातला. स्ट्राईक इन वरती आपल्याला पाहायला मिळेल छगन. नॉन स्ट्राईक इन वरती भूषण. शेवटचा चेंडू या तिसऱ्या षटकातला.
स्टेप आउट झालेत, परंतु फटका फसलाय. पुन्हा एकदा बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आलेला. आणखीन एक डॉट बॉल. सध्याच्या स्थितीला पूर्णपणे बॅकफुटवरती कोपऱ्याची वाडी हा संघ पाहायला मिळतोय. 30 बॉलमध्ये 48 धावा बनवल्या होत्या चिकनीची वाडी या संघानं. 49 धावांचं माफकचं लक्ष होतं. पहिल्या सत्राच्या डावानंतर असं वाटलं होतं की कोपऱ्याची वाडी हा संघ अगदी बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजीचे अगदी जर फलंदाजांचा विचार केला, हार्ड हिटर सर्व फलंदाज आपल्याला सातत्याने या संघामध्ये पाहायला मिळतात, परंतु चांगली अशी गोलंदाजी चिकनीची वाडी या संघाची देखील पाहायला मिळाली. अगदी सुरुवातीपासून मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे आणि त्याचंच रूपांतर आपण पाहतोय. कोपऱ्याची वाडी हा संघ अगदी 3 षटक समाप्तीनंतर धावफलकावरती फक्त आणि फक्त 17 आहेत आणि विकेट प्रस्थापित केल्यात त्या 3. आता समीकरण आहे उर्वरित चेंडू 12 आणि विजयासाठी 16.00च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. त्या तब्बल 32 धावा 12 बॉलमध्ये बनवायचे आहेत 32. जर मोठे फटके आले तर निश्चित रूपानं कोपऱ्याची वाडी हा संघ विजय प्रस्थापित करत असताना पाहायला मिळेल, परंतु ज्या प्रकारे 3 षटक हाताळले आहेत त्या प्रकारचे जर पुन्हा एकदा 2 षटक हाताळले तर पूर्णपणे चिकनीची वाडी संघ या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये पकड मजबूत करत असताना पाहायला मिळेल. सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय इनिंग ब्रेक आणि थोडासा विश्रांती देत असताना आपण आपल्या मायक्रोफोनवरती अठरा बॉल फेकले गेलेत. धावफलकावरती फक्त आणि फक्त 17. 12 बॉलचा उर्वरित चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 12 मध्ये बनवायचे 32. इथून 12 मध्ये 32 बनवल्या जातील का वाचवल्या जातील येणारे 12 चेंडू आपल्याला सांगून जातील, कारण भव्य दिव्य हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय आउटफील्ड फास्ट आहे. पडल्यानंतर चेंडू अगदी वेगानं बाउंड्रीच्या दिशेनं पाहायला मिळत असतो, परंतु खेळपट्टी देखील तितकीच सुरेख आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच खेळपट्टीवरती चालू असलेली ही स्पर्धा कासगाववाडी चषक भव्य दिव्य स्पर्धा दिवस क्रमांक 3 चालू असलेला सामना हा दुसरा. 12 बॉल 32 बनवायचे आहेत. गणेश आहेत गोलंदाजी मार्कवरती आणि स्ट्राईक इन वरती पुन्हा एकदा भूषण. पंचांच्या डाव्या बाजूना गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिलाच बॉल. यावेळेस स्लोवर गतीने फेकला गेलेला चेंडू. इथून क्षेत्ररक्षण आपण खुलं पाहतोय. याच फटक्यांची नित्यांत गरज आपल्याला पाहायला मिळेल आणि ह्या फटक्याची सुरुवात भूषणच्या बॅट मधून पाहायला मिळते. पहिल्याच बॉल वरती लगावलाय चौकार. चेंडूवरती चौकार आला. 11 मध्ये आता 28 बनवायच्यात. ओहो, यॉर्कर पद्धतीचा चेंडू फेकला गेलाय. धावबाची संधी, परंतु व्यवस्थितरित्या एक धाव कंप्लीट केली जाते. कौतुक करावं लागेल गोलंदाजांचं, कारण सातत्याने यॉर्क लाईनचा चेंडू फेकला जातोय. अगदी या अगोदर जयेशचा देखील विचार केला, अनिलचा विचार केला, त्यानं देखील यॉर्क लाईनचे टप्पे फेकले, त्यामुळे धावसंख्या आपल्याला कमीत कमी पाहायला मिळते. त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती गणेश आलेत 14 षटक घेऊन. हा तिसरा चेंडू. पुन्हा एकदा यॉर्क लाईनचा चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न होता, ऑफ साईडला सफल झाले. ऑन साईडला पाहिलं क्षेत्ररक्षण थोडंसं खुलं आहे, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. एकेरी ही दुहेरी धावांना प्राधान्य देत इथपर्यंत हा संघ पोहोचलाय 22 या आकड्यावरती, परंतु उर्वरित समीकरण येणारे चेंडू 9 आणि विजयासाठी बनवायच्या 27 धावा. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल झालाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मुकेश चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय, फेकलाय, तोपर्यंत एकच धाव असेल. 8 बॉल विजयासाठी 25 धावसंख्येची गरज, 26 धावसंख्येची गरज आहे.
ओहो, यावेळेस यॉर्क लाईनचा चेंडू त्रिफळाची फलंदाज होईल बाद. भूषण आपण पाहतोय यावेळेस बॅक टू द डगआउट होत असताना आणखीन एक धक्का कोपऱ्याची वाडी या संघाला. नेक्स्ट मॅच एका बाजूला कोलेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला चंदेरी चिंचवली संघ आहे. कोलेवाडी संघाने नाणे फेकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण लगेचच तयार राहायचं आहे. चंदेरी चिंचवली संघ आपले खेळाडू देखील तयार राहा. या मॅच नंतर लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं कारण शेवटचे चेंडू शिल्लक असतील 7 आणि विजयासाठी तब्बल धावा बनवायच्या त्या 26. न्यू बॅट्समन किरण आपण पाहतोय पूर्णपणे बॅकफुट वरती संघ कोपऱ्याची वाडी 7 बॉल मध्ये 26 बनवायचे. शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. यावेळेस ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न करतो. चेंडू अगदी आपण पाहिला तर टॅप पद्धतीने खेळला गेला. एकच धाव. अचूक अशी थ्रो फेकी वेगवान पद्धतीची पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 इथून समाप्त झाले. 4 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावफलक जाऊन पोहोचला ते अगदी 24 या आकड्यावरती. येणारं समीकरण उर्वरित 6 चेंडू आणि बनवायच्यात विजयासाठी 25 धावा. चला स्पीडअप करा, जास्त उशीर घेऊ नका. 6 बॉल मध्ये 25 धावा इथून बनवायच्यात. पकड मजबूत आहे सध्याच्या स्थितीला चिकनीची वाडी या संघ. सुरुवातीला असं वाटलं असेल की धावा कमी बनल्या गेल्यात परंतु तितकाच चांगला विश्वास त्यांचा देखील गोलंदाजावरती पाहायला मिळाला आहे. सातत्याने जे गोलंदाज या सामन्यामध्ये वापरले गेलेत त्यांना पूर्णपणे इकॉनॉमिकल गोलंदाजी इथून हाताळली गेल्या. खरं तर जर सामना विजय करायचा असेल तर चांगली गोलंदाजी इथून करावीच लागते आणि त्याचंच प्रात्यक्षिक उदाहरण इथून देत असताना आपल्याला पाहायला मिळतात हे चिकनीची वाडी सर्व गोलंदाज. 6 बॉल 25 धावा. यावेळेस पहिलाच बॉल अगदी टोलवून दिलाय. चेंडू चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 6. पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा प्रयत्न कोपऱ्याची वाडी या संघाकडून आणि हा आलेला कमबॅकिंग षटकार. याच फटक्यांची पहिल्या षटकापासून गरज होती परंतु फटक्याबाजीला थोडासा उशीर जरूर झालाय परंतु वेळ अजून गेली नाही. या 5 बॉल 19. पुन्हा एकदा ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट निश्चित रूपाने होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? दुसरी धाव इथून एकवटण्याचा प्रयत्न आणि वेगवान गतीनं या 2 धावा एकवटल्यात. खेळाडू कक्षातून नक्कीच टाळ्यांचा प्रतिसाद दिला जातोय. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय किरण 3 चेंडू आणि 9 धावसंख्येवरती वैयक्तिक बॅटिंग करत असताना जर वेळ अगोदर हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला असता तर खरं तर चित्र थोडंसं वेगळं असतं. जर तरला महत्व नाहीये. आणखीन एक चेंडू ऑन साइडला खेचायचा प्रयत्न परंतु हा चेंडू ऑफ साइडला ट्रॅव्हल झालाय. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. बॅकअप नव्हता. खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कुठं
निर्विघ्नम गुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मुजरा करून आपण या स्पर्धेला करतोय सुरुवात. आपण पाहतो या ठिकाणी अखंड राहोय, अखंड राहो सदाशिव राष्ट्र, जय घोष करू, जय जय महाराष्ट्र माझा. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय स्पर्धा भरपूर चांगली आहे. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा सन्मानाची स्पर्धा पाहायला मिळते. आणि या स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस आपण पाहतोय. आणि तिसऱ्या दिवसातली ही पहिल्या फेरीतील तिसरी मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेचा आपण उगम पाहिला गेल्या 11 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या 4 दिवसाच्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला तब्बल 32 संघ खेळत असताना पाहायला मिळतील. जवळपास 16 संघ या ठिकाणी खेळून संपन्न झालेत, परंतु आता हे 8 संघ या मैदानावरती पाहायला मिळतात. आपण ही स्पर्धा पाहतोय श्री गणेश क्रिकेट संघ कासगावाडी चषक 2025 ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भव्य दिव्याच्या क्रीडांगण आणि या क्रीडांगणावरती आपण पाहतोय भरपूर चांगले संघ देखील 2 दिवसामध्ये पाहायला मिळाले. त्याचदरम्यान आपण पाहतोय सन्माननीय त्याचदरम्यान आपण पाहतोय या स्पर्धेकरिता खरं तर या स्पर्धेकरिता आपल्याला हे क्रीडांगण उपलब्ध करून दिला सन्माननीय शाबा चाचा बुबरे जे मैदानाचे मालक आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर अखिलजी बुबेरे ते देखील मैदानाचे मालक आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जुना जाणता खेळाडू अनुभव काय मला त्याचंही प्रत्यक्ष उदाहरण देत असताना मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रोने टीपला जाईल देईल. 1 मोर विकेट डाऊन, बडी मस्ती जाल में फस गई. फलंदाज होईल बा त्या ठिकाणी लागणारा पहिला धक्का टीम कोलेवाडी या संघाला. संजय बाकरा डका आउट. ती पहिला धक्का लागत असताना टीम आपण पाहतोय कोल्हेवाडी या संघ कदाचित आज एकमेकांच्या समोर नौके संघ आहेत. आणि या नौक्या संघांच्या समोर आपण पाहतोय कोल्हेवाडी विपक्ष चेंदेरी चिंचवली. चेंदेरी चिंचवली म्हटलं तर चिंचवली गावातून आज मात्र या स्पर्धेमध्ये तिसरा संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. खरं तर BCC चिंचवली कालच्या दिवसामध्ये आपण पाहिला तर टॉप 4 मध्ये दाखल झालाय आणि तो देखील 1 साइडेड. तिन्ही सामने त्याने भरपूर चांगले जिंकले BCC चिंचवली टीमना. परंतु त्याच गावातील हा तिसरा संघ पाहायला मिळतोय जोमा पारदीचा संघ. काल आपण पाहिला BCC चिंचवली अनंता गावंडाचा संघ. त्यानंतर आपण पाहिला चिंचवली 4 हा संघ पाहिला तर सुरेश निरगुडाचा संघ. आणि आज मात्र आपण पाहतोय चेंदेरी चिंचवली हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय जोमा पारदीचा संघ. भरपूर अनुभव आहे गोलंदाज जोमा पारदीकडे. 7 धावा फलकावरती सफल झाले. फुटवरचा वापर केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाहींच्या बाहेर. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सरळ श्यामच्या बॅट मधून येईल. हा पहिला स्ट्रोक चौकार. मग आपण पाहतोय जणू काही थोडंसं महागडं पडलंय, परंतु एक मोठा फलंदाज बाद केलाय. फलंदाज संजयच्या बॅटमधून षटकार आला होता आणि त्याच फलंदाजाला जोमा पारदीनं जणू काही डगआउटचा रस्ता दाखवलाय. शेवटचा बॉल स्टील टू गो. हा बॅटच्या स्लॉट मध्ये कडे कडे स्ट्रोक, स्वीट साऊंड ऑफ द बॅट, परंतु ताकद थोडीशी कमी पडली आहे. उंची जास्त, लांबी कमी आणि शेवटच्या क्षणाला इथे ठीपला जाईल देईल. एका ओव्हरमध्ये 2 विकेटचा संपादित केल्यात. गोलंदाज जोमा पारदीनं एकदा जोरदार टाळ्या हरकत नाहीये. फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का लागत असताना टीम श्याम फलंदाज बाद.
पाहायला मिळतील. P2चं षटक घेऊन आलाय गोलंदाज कुंडलिक. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करतील. 6 बॉलमध्ये 2 विकेट गोलंदाज जोमा पारदीनं आपल्या नावावरती पाहायला मिळालं. परंतु आता थोडंसं कान मंत्र देत असताना जुना जाणता खेळाडू आहे आणि त्यांना माहिती आहे मोठमोठ्या फलंदाजाच्या नाग्या कशा टेचायच्यात हे निश्चितच ठाऊक आहे. परंतु यावेळेस आपण पाहतोय कुंडलिक बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. समोर आपण पाहतोय फलंदाज रामला आपण पाहतोय जो सलामीला आलाय. त्याच्या बॅटमधून फक्त एक सिंगल धाव त्याने ॲक्वाडली आहे. परंतु जास्त स्ट्राईकवरती आला नाहीये. परंतु त्या कारणास्तव त्यांच्या बॅटमधून एकच धाव आली आहे. ओहो, पहिल्याच बॉलवरती दुसऱ्या ओव्हरमध्ये स्वागत केलंय गोलंदाज कुंडलिकचं आणि श्यामच्या बॅटमधून आलाय कोलेवाडी टीमचा षटकार. मॅचच्या आतमध्ये वेळा धावसंख्या दाफलकावरती पाहायला मिळते 27 धावा दाफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती एक गोलंदाज जोमा पारदी पाहायला मिळतील ज्याने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं कुंडलिकला ज्याने तब्बल 16 धावा
आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा अनुभवी गोलंदाज जोमा पारदी. खरं तर पहिल्याच बॉलवरती विकेट संपादित केली आहे गोलंदाज जोमा पारदीनं, परंतु कॅन्डिडेट नंबर 5 वरती न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. साहीनाथला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक करत. कदाचित आता मिडल ऑर्डरचा खेळाडू आणि ते मिडल ऑर्डरच्या खेळाडूला रामला साथ द्यावी लागेल. स्लोवर गतीचा बॉल समोरच्या दिशेला खेळून काढलाय. लॉंग ऑनला फिल्डर जरूरत वेगाने बॉलवरती पोहोचतील तोपर्यंत एक धाब्याचा अवधी होता. जिथे एक धाव होती तिथे 2 धाबा सहजरीतीने ॲक्वडल्यात. अ गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ तुम्ही पाहात मैदानाच्या आतमध्ये चांगलं कॉलिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खरं तर दोन्ही खेळाडूंचा एकमेकांवरती आत्मविश्वास पाहिजे मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. अ गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 29 धाबा धाव फलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा आपण पाहतो लेटकर खेळला बट विकेट रिझनला शतरक्षक आहेत. चेंडूला उचल फेक करीपर्यंत अवघी एकच धाव होती. खरं तर तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं शांत ठेवलं आता जोमा पारदीनं. त्यांना माहिती आहे धाबा भरपूर गेलात आणि इथून धाबा आता कदाचित रोखणं गरजेचं आहे. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये धाबा थांबवल्या जातात गोलंदाज जोमा पारदीकरनं. परंतु स्ट्राईक एंडवरती राम ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल धाबा आली आहे. त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय चांगल्या धाबा येतात, परंतु बॅटच्या टोईंगला फटका फसलाय. उंची जास्त लांबी कमी, परंतु यावेळेस आपण पाहिलं तर अगदी झेल मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप केला जातोय. आणि कदाचित मी म्हणेन चेंदरी चिंचवली टीमला या झेलची किंमत मोजावी लागणार आहे. कारण ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 1 चौकार आला होता रामच्या, आणि त्या रामची आता झेल झाली आहे ड्रॉप. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं अगदी अनंता गावंडाची झेल जेव्हा दुसऱ्या किंवा तिसऱ्या चेंडूवरती ड्रॉप झाली ना, तिथून एक अनंता गावंडानं आक्रमकता रूप धारण केला. त्याच गावातील ऑफिशियल पंच आपल्याला पाहायला मिळतात. चिंचवली टीमचे एक हार्ड हिटर, परंतु आज मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील. सातत्याने 2 दिवस त्यांनी या स्पर्धेची वाट पाहिली आहे की ही स्पर्धा कशा पद्धतीने पार पाडते, कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाते, कशा पद्धतीनं बॅटवरची चेंडू फेस करावा लागते. परंतु खडे खडे स्ट्रोक इतका जवाब पत्र देत असताना बॉल सरळ. खरं तर लॉंग ऑनला शेवटच्या क्षणाला पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाली आहे. प्रयत्न चांगले होते क्षेत्रक्षणांचे, परंतु पुन्हा एकदा झेल ड्रॉप. कदाचित मी म्हणेन मैदानाच्या आतमध्ये चेंदरी चिंचवली टीम फार मोठा चुका करते आणि त्या चुकीचं रूपांतर आपण पाहिलं तर कोलेवाडी टीमला होत असताना पाहायला मिळतात. 33 धाबा धाव फलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड. कदाचित रामची विकेट लवकर गेली असती तर इथे मैदानाच्या आतमध्ये स्कोर बोर्ड थोडं थांबू शकले असत्या, परंतु इथे थोडं थांबू शकले नाहीये. परंतु बॅटच्या स्लॉटमध्ये खडे खडे स्ट्रोक पहा तुम्ही. साईनाथचा स्वतःवरती कॉन्फिडन्स होता की हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकतो आणि त्याच पद्धतीनं बॅट देखील त्याने फेस ओपन केला. बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर साईनाथच्या बॅटमधून आलाय हा षटकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती होता आणि 3 षटक पाहता पाहता समाप्त झालेत आणि 3 षटकाच्या अंती संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे. कोलेवाडी टीमची 3 बाद 39 धावा धाव फलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड म्हणजेच प्रत्येकी षटकामागे 13.0च्या सरासरीने धावसंख्या धाव फलकावरती मेंटेन करत असताना पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 16 धावा, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज जोमा पारदी पुन्हा एकदा आले होते आणि आता शेवटच्या बॉलवरती आसमान दाखवलं जोमा पारदीला. 12 धावा त्याने खर्च केल्यात, परंतु अजूनही उर्वरित 12 चेंडू शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. कारण जवळपास अशा पद्धतीची बॅटिंग केली तर कदाचित 60+ धावा होऊ शकतात. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय खरं तर 2025मध्ये फार मोठं दुःखाचं डोंगर कोसळलं होतं कासगावाडी या गावामध्ये. खरं तर आपण पाहतो कासगावाडी बी संघाचा खेळाडू आपण पाहतोय. कासगावाडी ए संघाचा खेळाडू खरं तर एक चांगला खेळाडू होता, परंतु कैलासवासी आता सुक्रा पारदी यांचं अल्पशा आजाराने निधन देखील झालं. परंतु म्हणतात ना ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही आहे. माणूस जन्माला आलाय तर एक ना एक दिवस तो निश्चितच देवाघरी जाणार आहे आणि त्याच पद्धतीचं खरं तर कैलासवासी सुक्रा पारदी हा सर्वांना लवकरच सोडून गेला. आणि त्यानंतर पण पाहतोय पिंटाशीद यांचा सुपुत्र कासगावाडीचाच तो देखील होता आणि वीरशीद ते देखील या जगात नाही आहेत. एक छोटा बाळ आणि पिंटाशीद यांच्या संपूर्ण परिवारावरती संपूर्ण कुटुंबावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलं होता.
त्यांना देखील वीर शिदला भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्याचबरोबर मी काल देखील चर्चा केली की जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चाफेवाडी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल ना, तेव्हा तेव्हा गुरुनाथ उघडा या खेळाडूची त्यांना आठवण नक्कीच येतील. एक हार्ड हिटर होता, परंतु तो देखील आज या जगात नाही आहे आणि सर्वांना सोडून गेला आहे. 39 धावा धावफलकावरती, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता, थोडासा टेक्निकलचा इश्यू होता. पाठीमागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अष्टविनायक ग्रुप चिकनीशवाडी ऑलराऊंडरचा खेळाडू जयेश, तो ठरला आहे मॅन ऑफ द मॅच. हा चेंडू त्याचबरोबर आपण पाहतोय पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जयेश. आपण लगेचच या टॉस बॉक्समध्ये मी विनंती करेल या मैदानाचे मालक सन्माननीय शाबाचाच्या बोबर यांना की तुमच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी जयेश या खेळाडूला मॅन ऑफ द मॅचचा मेडल देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करतोय. एक चांगला खेळाडू आहे, शांत स्वभावाचा खेळाडू जयेश, पाठीमागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. परंतु मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळतोय. षटक क्रमांक आपण पाहतोय चौथं प्रगतीपथावरती गोलंदाज गणेश पाहायला मिळतील. यावर्षी मात्र गणेशची काय तर हेअरस्टाईल थोडीशी वेगळी पाहायला मिळाली आणि तोच आता सध्या तरी गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतात. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, पुन्हा एकदा खडेकडे स्ट्रोक, फार मोठी गॅप, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधनं बॉल सरळ फरार होईल. बाउंड्री लाईनच्या बाहेर एक टप्पा घेत 4 धावा चौकार. बुबेर जे मैदानाचे मालक आहेत आणि आपण त्यांच्या शुभ हस्ते जयेश कडाळी या खेळाडूला आपण सन्मानित करतोय. त्याच्या पाठमधून चांगल्या धावा देखील आल्या होत्या आणि गोलंदाजी देखील त्यांनी भरपूर चांगली केली होती. आपण त्यांनी पाहायला गेलं तर 11 धावा त्याने खर्च केल्या होत्या आणि गोलंदाजी करत असताना तब्बल 2 विकेट देखील त्यांनी मिळवले होते. तो ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो. हा चेंडू आपण पाहतोय पंचांनी नो घोषित केला आहे. कदाचित ओव्हर स्टेपचा बॉल इथे नो आपल्याला पाहायला मिळाला आहे. खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू रिलीज झाला आणि तिथे पंचांनी लाईन पाहिली आणि इथे पंचांनी आपण पाहिलं तर नो बॉल पाहायला मिळाला आहे. पण तो येणारा बॉल फ्रीट, समोर फलंदाज राम ज्याच्या बॅटमधून षटकार आलेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय अगदी बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाही आहे. कदाचित या चेंडूवरती व्हेरिएशन होता, या चेंडूवरती गती ओळखता आलेली नाही आहे राम या फलंदाजाला आणि तिथे आलाय हा डॉट. फार मोठी मेजवानी होती फलंदाज रामसाठी, परंतु हा चेंडू आला डॉट. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, खडेकडे स्ट्रोक, 1 मॅन आर्मी, स्टँड अँड डिलिव्हरी, बॉल सरळ सीमा पार, आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा कोलेवाडी टीमचा राम थांबायला नाव घेत नाहीये, त्याच्या बॅटमधून आलाय गणेशच्या विरोधात षटकार. मध्ये चेंडू नाही आहे, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये फार मोठ्या चुक्या. थीम आपण पाहतोय चिंचवली करत असताना या इनिंग मध्ये रामच्या जवळपास 4 झेल ड्रॉप झाल्यात आणि त्याचा परिणाम सध्या तरी चिंचवली टीम परिणाम भोगतीये. मैदानाच्या आतमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो ना, कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच आणि जिंका मॅच. परंतु या मॅच मध्ये आपण पाहतोय षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती होतो, ते देखील संपन्न झालाय. पाहता 24 बॉल इथे खेळ संपन्न झालाय आणि या 24 बॉल मध्ये धावसंख्या धावफलकावरती बनवली गेली आहे 52. अर्धशतक कोलेवाडी टीमचा आपण पाहतोय. 3 फलंदाज बाद झालेत, कुठल्याही प्रकारचा धड पण या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. परंतु शेवटचं षटक कोणावरती दिलं जाईल हे चर्चा सध्या सुरू आहे. चिंचवली टीमची थोडंसं चर्चेत राहिलं आहे, कारण जवळपास पहिल्या षटकामध्ये जोमा पारदीनं 11 धावा खर्च केल्या होत्या. मी सुरुवातीला देखील उल्लेख जरूर केला की जवळपास अशा पद्धतीनं बॅटिंग केली तर 60 ते 65 धावा इथे बनवू शकतात आणि त्याच रिझन सध्या कोलेवाडी टीमचा बॅट्समन राम थांबायला नाव घेत नाही आहे. स्वतःकडे जास्त स्ट्राईक ठेवावा लागेल. कदाचित इथे मोठा धावसंख्येचा ग्राफ तुम्हाला उभा करायचा आहे तर मग इथून स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं गरजेचे आहे. 52 धावा धावफलकावरती आम्ही नेहमीच देखील उल्लेख करतो, आयुष्यामध्ये पैसा आणि क्रिकेटमध्ये धावा किती असल्या ना
तरी माणूस कधी समाधानी नसतो. आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कोलेवाडी टीम 52 धावा फलकावरती आहेत. 5वं षटक स्लोगवरचं षटक या विजय आलेत. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 52 धावा फलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय साईनाथ, ज्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण पाहतोय. गणेशच्या विरोधात तो षटकार सॉरी कुंडलिकच्या विरोधात जो षटकार पाहायला मिळाला होता. आणि सध्या आपण पाहतो स्ट्राईक एंडवरती साईनाथ, स्लोवर गतीचा बॉल, लेफ्ट राऊंड द विकेटने गोलंदाजी केली जाते. पहा तुम्ही क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो बॉलला वेग देणं महत्त्वाचं नाही आहे, बॉलला अचूक टप्पाची गोलंदाजी आणि व्हेरिएशन तरच मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजाचा जे जयकार होत असतो. परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विजयला आपण पाहतोय आणि पहिलाच बॉल इथे डॉट आलाय. अजूनही 5 चेंडू शिल्लक. समोर फलंदाज साईनाथ, पुन्हा एकदा स्लोवर गतीचा बॉल, चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, परंतु लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधून बॉल सरळ फरार होईल. 4 धावेंकरिता हा चौकार. या मैदानावरती ओळखली या फलंदाज साईनाथनं जणू काही पहिला बॉल विजयच्या जावरती पाहायला मिळाला, परंतु दुसरा चेंडू साईनाथच्या बॅटमधून चौकार आला आहे. उर्वरित अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. फुल टॉस बॉल, त्यावरती मोठा फटका खेळायचा होता, जमलं नाही आहे. कदाचित फार मोठी मेजवानी होती फलंदाज साईनाथला, परंतु बॅटवरती बाबासाहेब कन्वर्ट झाला नाही आहे आणि तिथे एकच धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. 57 धावा फलकावरती. आता स्वतः स्ट्राईक रोटेट देखील केली आहे. इथे 3 बॉल शिल्लक आहेत. समोर फलंदाज एक 20 फटक फलंदाज, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार पाहायला मिळालेत. राम सध्या आपण पाहतोय 16 बॉल 32 वरती खेळतोय. फुलटॉस बॉल इथे आपण पाहतोय पंचाने पुन्हा एकदा नो घोषित केलाय. इथे लाईन पाहिली आहे, कदाचित कमरेपेक्षा जास्त वरती बॉल आहे. हाईट फॅक्टरचा हा चेंडू नो पाहायला मिळाला आहे आणि येणारा बॉल हा निषेधच फ्री असणाऱ्या फ्रीट. यावरती किती धाबा येतील यावेळेस मोठा फटका खेळावाच लागेल, कारण या बॉलवरती तर सुवर्ण संधी आहे. झेल पकडली तरीही देखील फलंदाज बाद होणार नाही आहे, हे रामला चांगलंच ठाऊक आहे. समोर फलंदाज राम, ज्याच्या बॅटमधून 3 षटकार 2 चौकार, तोच फलंदाज. शॉट ऑफ लेन आणि त्यावरती पिकअप शॉट, बॉल सरळ स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. रामच्या बॅटमधून आणखीन एक विस्फोटक फलंदाजी, षटकार. दोन बॉल शिल्लक आहेत. धावसंख्या दाफलकावरती आपण पाहतोय 64 धावा दाफलकावरती. ज्या पद्धतीनं मी उल्लेख देखील केला आणि त्याच पद्धतीनं बॅटिंग करत असताना राम. 2 बॉल शिल्लक, 64 धावा दाफलकावरती. यावेळेस पुन्हा एकदा कडे स्ट्रोक. व्हॉट अ टायमिंग. कोलेवाडी टीम रामची बॅटिंगला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. लॉंग ऑनच्या डोक्यावरनं चेंडू आउट ऑफ द पार्क, सीमा पार, षटकार. आणखीन एक महत्वाची संधी आहे. 19 बॉल 44 धावा वैयक्तिक आहेत. या चेंडूवरती षटकार आला तर अर्धशतक स्वतःच्या नावावरती राहील, परंतु हा बॉल आपण पाहतोय खरं तर स्लोवर गतीचा बॉल होता, शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. कदाचित राम स्वतःवरती नाराज आहेत. या चेंडूवरती षटकार त्यांना खेचायचा होता, या चेंडूवरती त्यांना षटकार खेळायचा होता, परंतु स्वतःवरती नाराज. परंतु हरकत नाही आहे. 20 बॉल 45 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. कोलेवाडी टीम बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. 1 मॅन आर्मी, एक भरपूर चांगली फलंदाजी, नॉट आउटची खेळी त्याने केली आहे. तब्बल आपण पाहिलं तर 5 षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधून आले. 225च्या स्ट्राईक रेटने तो खेळलाय. एक जबरदस्त विस्फोटक फलंदाजी. अगदी आपण पाहतोय धावसंख्या दाफलकावरती जाऊन पोहोचली आहे. 71 धावा दाफलकावरती. आजच्या दिवसातील उच्चांक गाठलाय कोलेवाडी टीमना, परंतु येणारे 30 बॉल आणि विजयासाठी 72 धावसंख्येची गरज.
तुम्हाला देखील आम्ही संधी देऊ. नेक्स्ट मॅच डोनेवाडी त्याच्या विरोधात खेळताना पाहायला मिळेल धामणवाडी रमेश कडाळीचा संघ. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस संपन्न करतोय. रमेश कडाळीचा संपूर्ण संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील होईल, परंतु तत्पूर्वी आपण टॉस बॉक्समध्ये नाणेफेक कंप्लीट करूया. दोन्ही संघाचे कॅप्टन या धामणवाडी विपक्ष डोनेवाडी या दोन संघाचे कॅप्टन लगेचच या. एकविरा डोनेवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. चला या ठिकाणी आहे खरं तर जय बजरंग डोनेवाडी हा संघाचे कॅप्टन देखील आलेत. चला धामणवाडी संघाचे कॅप्टन आपण लगेचच या टॉस बॉक्समध्ये आपण टॉस संपन्न करतोय. तत्पूर्वी आपण आमच्या डीजे मास्टरला आणखीन एक संधी देऊया. झाली आहे. आपण पाहतोय 72 धाबांचा भलं मोठं लक्ष मैदानाच्या आतमध्ये त्यांना पार करायचं आहे, परंतु जुना जाणता खेळाडू रामदास आणि त्याच्या साथीनं संजयला आपण पाहतोय. परंतु पहिलं षटक कोलेवाडी टीमकडनं बॉलिंग ट्रॅकवरती. P1चं पहिलं षटक म्हटलं तर भरपूर काही जबाबदाऱ्या गोलंदाज रामवरती आहे. म्हणजेच कोलेवाडी टीमचा एक तारणारा खेळाडू सध्या राम पाहायला मिळतात, कारण पहिल्या पूर्वार्धामध्ये त्याच्या बॅटमधून 20 बॉल आणि 45 धाबा अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली आणि तोच आता सध्या खेळाडू पहिल्या P1च्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 20 ते 25 पावलांचा रनअप आहे. पहिलाच बॉल फेस करेल फलंदाज रामदास, एक जुना जाणता खेळाडू. अनुभव आहे. पहिलाच बॉल बॅटच्या स्लॉटमध्ये प्रॉपर टायमिंग नाही आहे. लॉन्ग ऑनला ठीपला जाईल देईल. वन मोर विकेट डाऊन. बडी मछली जाल में फंस गई. गोल्डन टचची शिकार मैदानाच्या बाहेर. फलंदाज रामदास बॅक टू द पवेलियन. भालचंद आणि त्याच्या पाठमधून आपण पाहतोय 72 धाबांचा पाठलाग करत असताना बॉल सरळ सीमा पार. वन बाउन्स ओर द रोक. पहिला चेंडू फेस करत असताना भालचंदच्या बॅटमधून आलाय हा पहिला दमदार चौकार. झाला पाहिजे हे देखील लक्षात असू द्या. तिसरा चेंडू आपण पाहतोय वेगाने बॉल टाकला, परंतु लाईन थोडीशी खराब आहे. इथे पण आम्हाला दर्शवतात वाईट बॉल आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. एकाच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकेल. 5 धाबा दाफलकावरती. धाबा कसे येऊ द्या, परंतु चेंदेरी चिंचवली टीमला धाबा हवा आहेत. एक धाब्यांवरती सध्या तरी संघर्ष करतोय चेंदेरी चिंचवली हा संघ. 5 धाबा दाफलकावरती. मोठा फलंदाज बाद झालाय रामदास वाघ
मैदानाच्या बाहेर आलाय, परंतु स्ट्राईक गेटवरती बालचंद. हा चेंडू आपण पाहतोय, वेगाने बॉल टाकलाय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कदाचित या बॉलवरती प्रचंड वेग होता, फलंदाजाला त्या ठिकाणी लाईन समजलेली नाही आहे आणि तिथे बॉल आलाय डॉट. खरं तर अशा पद्धतीचे जास्तीत जास्त चेंडू जर डॉट खेळले चेंदेरी चिंचवली टीमचे खेळाडू तर त्यांना ही मॅच गमवावी लागणार आहे. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर 24 बॉल आणि 68 धावांची गरज होती. वन मॅन आर्मी आपण पाहिला, अनंता गाभंडा त्याच्या पाठमधून चांगल्या धावा आल्या, परंतु त्याच गावातील तो खेळाडू, परंतु त्यांची टीम BCC या कालच्या दिवसामध्ये टॉप 4मध्ये दाखल झाली आहे. तर यावेळेस आपण पाहिलं तर इथे 2 धावा कंप्लीट आहेत. या 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहतोय 7 धावा दाफलकावरती. कदाचित सिंगल आणि डबलनं कोलेवाडी टीमच्या कुठल्याही टीमवरती कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही आहे. फरक पडेल, फरक जाणवेल तो फक्त आणि फक्त चेंदेरी चिंचवली या टीमवरती. चला दामणवाडी संघ आपण आला सर तर लगेचच रिपोर्टिंग करा. 7 धावा दाफलकावरती. हा चेंडू हाफ ट्रॅकरचा होता, मिस्ट्रामिक स्ट्रोक झालाय. कव्हरमध्ये खेळाडू होते, परंतु 38 सर्कलच्या आतमध्ये मिड विकेट आणि लॉंग ऑनला असे 2 खेळाडू क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, परंतु त्याचा पुरेपूर फायदा पहिल्या P1च्या षटकामध्ये चेंदेरी चिंचवली टीमला उचलता येत नाही आहे. कदाचित पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं जेव्हा बॅटिंग करत होती कोलेवाडी टीम, जोमा पारदीने पहिलं षटक टाकलं होतं, 11 धावा खर्च केल्या होत्या, परंतु या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज राम त्याने देखील कमबॅक केला आहे. जवळपास आत्तापर्यंत मी म्हणेन 5 चेंडू फेकले गेलेत. शेवटचा बॉल स्टील टू गो. 9 धावा दाफलकावरती, 8 धावा दाफलकावरती. हा बॉल इथे प्रॉपर ब्लॉक हॉलचा टाकला होता, कदाचित क्रिकेटचं ब्रह्मास्त्र म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, आणि त्या चेंडूंची फेकी सध्या मैदानाच्या आतमध्ये केल्या. पाहता पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकाच्या अंती संघाची धावसंख्या धावून पोहोचली आहे 8 धावसंख्येवरती. आता मॅचमध्ये थोडासा इथे मॅच थोडीशी जड झाली आहे चेंदेरी चिंचवली टीमला, कारण येणारे 24 बॉल आणि आता विजयासाठी 64 धावसंख्येची गरज आहे. 24 बॉल 64 धावा या मॅचमध्ये बनू शकतात. या मॅचमध्ये कदाचित नव्हत्याचं होतं त्यांना करून दाखवावंच लागणार आहे, कारण क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही आहे. तुमच्याकडे स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे, तुमच्याकडे स्वतःकडं एक खेळण्याची शैली वेगळी पाहिजे, आणि सध्या त्याच मैदानाच्या आतमध्ये त्याच अनुषंगाने बॅटिंग करावं लागेल. प्रत्येकी षटकामागे तुम्हाला जवळपास 16 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती इथे मेंटेन करावं लागेल. प्रत्येकी ओव्हर मागे 16 धावा, 16पेक्षा जास्त धावा तुम्हाला कुठून काढाव्या लागणार आहेत. 24 बॉल आणि विजयासाठी 64 धावांची गरज आहे. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज श्यामला आपण पाहतोय, ज्याने खरं तर पहिल्याच पूर्वार्धामध्ये कमालीची बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली नव्हती. पहिल्या पूर्वार्धामध्ये त्याच्या बॅटमधून धावा पाहायला मिळाल्या नाही आहेत, परंतु आता संघासाठी त्यांना काहीतरी करायचं आहे, गावासाठी खेळायचं आहे, आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये श्याम बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. पहिलाच बॉल शरीराचा भेद घेत असताना डॉट बॉल आलाय. 5 चेंडू अजूनही शिल्लक. या ओव्हरमधल्या P2चं दुसरं षटक आहे. आपण पाहतोय 38 सर्कलच्या बाहेर 3 क्षेत्ररक्षक, स्क्वेअर लेग, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ असे 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. तर आपण पाहतोय 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन, मिड ऑफ, नंतर कव्हर पॉईंट असे खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. यावेळेस बॅटच्या स्लॉटमध्ये टक्काचा आवाज आलाय. बॉल सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर बालचंदच्या बॅटमधून आलाय. आणखीन एक जबरदस्त प्रहार षटकार. आपण या ठिकाणी टॉस संपन्न करतोय. दामणवाडी बनाम जय बजरंग डोनेवाडी हा संघ, कदाचित एक वांगणीचा संघ, आणि दुसरा संघ म्हटला तर कुंडेश्वर विभागातील दामणवाडी हा संघ. हा शॉर्ट ऑफ लेनचा बॉल, फटका फसलाय. मिडॉनला खेळाडू सज्ज होतं, टीपला जाईल आणि इथे संपवलाय फलंदाज भालचंद्रचा खेळ. इतका जवाब पत्र देत असताना गोलंदाज श्याम, इथे परतावा लागेल फलंदाज भालचंद्रला. बागतोडा गाव.
सध्या आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती गोलंदाज श्याम आपण पाहतोय मोठा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. इथून खरं तर बालचंद्रला परतावं लागलाय. न्यू बॅट्समन कॅडेट नंबर 4 वरती सुरेशला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहेत. गोलंदाज तयार. राईट अबाउट द विकेट. श्याम हा बॉल आपण पाहतोय अगदी पडल्यानंतर पाहतो मी अतिरिक्त उसळी घेणारा बॉल प्रचंड वेगाने बॉल निघून गेला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये तिथे बॉलला डॉट बॉल आलाय आणि पाहता पाहता या ठिकाणी थोडंसं दबाव थोडंसं इथं प्रेशर पाहायला मिळतोय. कदाचित मी म्हणेन चंदेरी चिंचवली टीम ही थोडीशी बाकबोडला नेऊन टेबवली आहे. कारण भालचंद्र आणि रामदास वाघ हे दोन्ही खेळाडू बाद झालेत. त्या खेळाडूंवरती पूर्णपणे आशा होत्या आणि तेच दोन खेळाडू पवेलियनच्या वाटेवरती आपल्याला पाहायला मिळाले. पुन्हा एकदा आपण पाहतोय स्लो वर्गातीचा बॉल कव्हरमध्ये चेंडूला ढकललाय. क्षेत्ररक्षक भेटतो. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती पोहोचतील का तर करतील तोपर्यंत या 2 धावा कंप्लीट आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्रिकेटमध्ये आम्ही नेहमीच म्हणतो ना तुमच्याकडं रनअप देखील चांगला पाहिजे आणि सध्या त्याच रिझननं फलंदाजी केली जाते. या 2 धावा दाफलकावरती या 2च्या मदतीनं संघाची धावसंख्या 16 पाहायला मिळते. परंतु सिंगल आणि डबलनं कुठल्याही प्रकारच्या ठिकाणी फरक पडणार नाही आहे कोल्हेवाडी टीमला. त्यांना इथून आता खरं तर इथून मोठे फटके खेळावेच लागतील. चंदेरी चिंचवली टीम शांत बसून जमणार नाही आहे. आणि ज्या पद्धतीने मी उल्लेख केला लॉंग ऑनला कोणताच खेळाडू नाही आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स ओव्हर द रोक मिळतील धावा 4. फलंदाज आपण पाहतोय सुरेशच्या बॅटमधून आलाय या 4 धावा चौकार. संपलाय 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा दाफलकावरती. मात्र अजूनही येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी ते धावा करावा लागतील. जिंकण्याकरिता 52 धावा. अजूनही फार मोठं लक्ष गाठायचं आहे. 18 बॉल 52ची गरज आहे. तत्पूर्वी मध्यांतर काळामध्ये आपण टॉस संपन्न करतोय. तामनवाडी बनाम जे बजरंग डोनेवाडी या दोन टीमच्या दरम्यान मी विनंती करेल सन्माननीय बाळूजी वारगड यांना की तुमच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल कंप्लीट करा. या 2 टीमच्या माध्यमातून एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. कदाचित आपण पाहतोय कोल्हेवाडी टीम सध्या फुल फॉर्ममध्ये पाहायला मिळते. 18 बॉल 52ची गरज. प्रत्येकी षटक तुम्हाला आता या ठिकाणी पाहायला मिळेल 17.33 सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करायची आहे. सुरुवातीला आपण पाहिलं 3 षटकामध्ये तुम्हाला 4 षटकामध्ये तुम्हाला 16.0च्या सरासरीने धावसंख्या दाफलकावरती मेंटेन करायची होती. परंतु आता जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो आता वाढत चालला आहे. 18 बॉल 52ची गरज. टार्गेट खूप मोठं आहे. तिथे आपण पाहतोय 72 धावांचं लक्ष गाठायचं आहे. 18 बॉल आणि विजयासाठी 52 धावा इथे होऊ शकतात. आधी केल्याने पाहिजे प्रयत्नात मी परमेश्वर. परंतु यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतोय बॅटच्या स्लॉटमध्ये चेंडू येत नाही आहे. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न कदाचित बॅटने धावा येत नाही आहे. परंतु लेग बायच्या स्वरूपात या मिळतील 2 धावा. पण बॅट कट की यस लेग बायच्या स्वरूपात इथे धावा मिळतात 2 धावा. कशा येऊ द्या परंतु सध्या तरी चेंदेरी चिंचोली टीम 1-1 आणि 2-2 धावांचा संघर्ष करते. इथून मोठे फटके खेळावेच लागतील. कदाचित इथे या षटकामध्ये 20 ते 25 धावा आकवडावच लागतील तरच सामना कुठेतरी चेंदेरी चिंचोली आज संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकतो. परंतु या षटकामध्ये 2 ते 3 चेंडू डॉट टाकले तर दबाव आणि दबावच पाहायला मिळणार आहे चेंदेरी चिंचवली टीमवरती. परंतु हा चेंडू हलवून तर कार्पेटना मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक पोहोचतील कादर करतील तोपर्यंत फक्त उकी मिळेल ती सिंगल धाव. स्लोवर गतीचा बॉल व्हेरिएशन पहा तुम्ही. कोल्हेवाडी टीम कदाचित संपूर्ण प्लॅनिंग करून आली आहे परंतु इथे पंचांनी घोषित केला की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. 24 धावा दाफलकावरती. स्कोर ऑन द बोर्ड
या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या त्याच ठिकाणी स्थगित झाली आहे, थांबली गेली आहे. 24 धावा फलकावरती. इथे आडवा बाटने फटका खेचलाय परंतु चेंडू जाईल सरळ डीप फाईनला, बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती. सुरेशच्या बाट मधून आलाय हा षटकार. आरगड्यांना विनंती केली की आपण तुमच्या शुभास्थापन या ठिकाणी टॉस संपन्न करू. थामणवाडी विपक्ष जे बजरंग डोनेवाडी या संघ परंतु बाटच्या स्लॉट मध्ये टक्काचा आवाज आलाय. चेंडू खाली राम होते, राम कर बॉल सरळ फरार होईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक सुरेशच्या बाट मधून षटकार. बाग टू बाग 2 षटकार आलेत. धावसंख्या स्थगित झाली होती, त्याला आता वेग देण्याचं काम फलंदाज सुरेशने केलंय. 36 धावा धावफलकावरती. स्लोवर गतीचा बॉल आपण पाहतो या ठिकाणी व्हेरिएशन दाखवले जात आहेत परंतु एक तर विचार केला तर ऑफस्टिकच्या भरपूरच बाहेर हा चेंडू. वाईट बॉल आहे, एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. 37 धावा धावफलकावरती. जय बजरंगी डोनेवाडी टीमनं इथे टॉस जिंकल्याने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते धामणवाडी या संघाला. कदाचित एका साईडने आपण पाहतोय यश पवारचा संघ आणि दुसऱ्या साईडने पाहतोय रमेश कडाळीचा हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. हा बॉल डॉट आलाय. इथे आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती थांबवल्या गेल्यात. अजूनही विचार केला तर भरपूर धाबांची गरज आहे. 72 धाबांचा पाठलाग करायचा आहे. इथे आपण पाहिलं गेलं तर जवळपास तिसरं षटक देखील संपन्न झालं. या 3 षटकाच्या अंतिम संघाची धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते. आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती परंतु येणारे 12 बॉल आणि आता विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. चला तुमच्या अत्यंत वाट पाहतायत ते आणि लगेचच या.
थँक्यू. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट संपादित केली आहे गोलंदाज रामनं. परंतु अजूनही 11 बॉल, विजयासाठी 35 धावसंख्येची गरज. अकरा बॉल 35 धावसंख्येची गरज. थोडंसं रनअपमध्ये अडथळा आणि त्याचबरोबर पाहतोय बेल्स देखील स्टंपच्या खाली पडला आणि त्यानंतर त्या कारणास्तव हा चेंडू रिलीज केला नाही आहे. पहा तुम्ही रामचं एक चाणाक्ष लक्ष देखील आपल्याला पाहायला मिळतात, कारण गोलंदाज आहे आणि गोलंदाजाला त्यांना माहिती इथून कशा पद्धतीनं चेंडू टाकायचा आहे. 11 बॉल 35 धावसंख्येची गरज आहे. समोर फलंदाज न्यू बॅट्समन प्रकाश. हा बॉल आडवा बाटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता जास्तीत जास्त स्ट्राईक आता सुरेशकडे ठावे लागेल, सुरेशकडे घ्यावे लागेल, कारण कदाचित आता सुरेशवरती संपूर्ण आशा देखील आहेत या चेंदेरी चिंचवली टीमच्या. परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 10 बॉल 34ची गरज आहे जिंकण्यासाठी. या मॅचमध्ये होऊ शकतात. सुरेशने एक विस्फोटक फलंदाजी केली तर कदाचित मी म्हणेन चेंदेरी चिंचवली टीम ही सुरेशला कधीच विसरू शकणार नाही आहे. 10 बॉल 34ची गरज, परंतु तितकाच एक वेगवान गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, कोलेवाडी टीमचा तारणारा खेळाडू राम त्याच्या विरोधात सध्या गोलंदाजी करतोय. यावेळेस बॅटच्या स्लॉटमध्ये मिस्ट्रामिंग झालाय. लांबी जास्त, उंची कमी आणि इथे स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये टीपला जाईल देईल. 1 मोर विकेट डाऊन. बडी मछली जाल में फंस गई. फलंदाज बाद. चेंडूवरती विकेट संपादित केली आहे गोलंदाज रामनं. आता शिल्लक बॉल 9, 34 धावसंख्येची गरज. इथे आपण पाहतोय वेगवान तेज तर्रार गोलंदाजी. मी म्हणेन अशा पद्धतीची जर फलंदाजी केली तर इथे चेंदेरी चिंचवली टीमला लवकरच सामना सोडावा लागणार आहे, कारण जवळपास आता 70% सामना तरी मी म्हणेन कोलेवाडी टीमच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जवळपास आता 8 बॉल आणि विजयासाठी धावा करावा लागतील 33. फार मोठं लक्ष इथून गाठायचं आहे. कदाचित प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आक्रमकता करावी लागणार आहे. कदाचित मी म्हणेन त्या 8 बॉलमध्ये 5 षटकार तुम्हाला खेचावेच लागणार आहेत, परंतु तितकी एखाद्या खेळाडूंमध्ये क्षमता आहे का? फलंदाज राकेशकडे स्ट्राईक एंडवरती आहे, जो कॅडेट नंबर 5 वरती आलाय. यावेळेस वेगवान तेज तर्रार गोलंदाजी. इथून श्यामला चांगला स्टाऊक आहे. जर्सी नंबर 18 विराट कोहलीचा फॅन आहे तो. अरे बापरे, खरं तर आता आमचं देखील थोडंसं लक्ष वेधित झालं आहे की कोलेवाडी टीम मी म्हणेन विराट कोहलीचं संपूर्ण फॅन आहेत, कारण प्रत्येकाच्या जर्सीवरती 18 नंबर आहे. पहा तुम्ही, अगदी सर्व संपूर्ण टीम कोलेवाडी म्हटली तर विराट कोहलीची फॅन, आणि आता कोणी विसरेल या कोलेवाडी टीमला. तो वेगवान इथे आपण पाहतोय वेगवान गोलंदाज रामला आपण पाहतोय अगदी बॅटवरती चेंडू मिडल होत नाही आहे. त्याचं एकमेव कारण आपण पाहतोय अगदी पाठवरती चेंडू मिडल न झाल्या कारणास्तव तिथे मिळतील या 2 धाबा. या 2 धाब्याच्या मदतीने षटक क्रमांक 4 देखील संपन्न झाला आहे. आणि त्या पाहता पाहता आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती स्थगित झाली होती 41 धावा धावफलकावरती. आता बॉल शिल्लक 6, 31ची गरज. कंपल्सरी 5 षटकार आणि शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव, तेव्हा चेंदेरी चिंचवली टीम हे विजयाचे ओंकार फोडू शकते.
तिची गरज स्ट्राईक एंड वरती गणेश ज्याने चौथं षटक टाकलं होतं. यो यावेळेस आपण पाहतोय रिव्हर्स अटेन लगी तर लगी नाही तो अब्दुल गणी आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्लीन बोल्ड दांड्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय फलंदाज OUT बाद. पाच बॉल 31ची गरज जवळपास 99% आज सामना कोल्हेवाडी टीमच्या बाजूने पाहायला मिळतोय. हा बॉल पडल्यानंतर वेगाने निघून चाललाय ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर परंतु 5 बॉल 30ची गरज अजूनही चेंदरी चिंचवली टीम विजयाच्या दिशेने जाऊ शकते. इथून या चेंडूवरती अटॅक करावाच लागणार कारण आता 5 बॉल 30ची गरज 5 षटकार या मॅचमध्ये टोकावे लागतील. हा बॉल वेगाने टाकला वेगाने बॉल टाकलाय गोलंदाज अजय आणि आपण जर पाहतो या ठिकाणी स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील किशोर आणि किशोरच्या बॅटमधून जर 3 षटकार जर लगावले तर तुम्हाला रवीकडनं 1000 रुपयाचा पारितोषिक आहे. हो यावेळेस पुन्हा आपण पाहतो आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आता कदाचित किशोरचं एकच धाडस आहे जरी मॅच हारली तरी चालेल पण रवीकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक मिळवण्याचा प्रयत्न आहे आणि त्यांना माहिती आहे मॅच जरी गमावली तरी चालेल परंतु 2 दिवसाची हजेरी सुटली तरी बास झाली. हो यावेळेस आपण पाहतोय ब्लॉकाचा बॉल जमलं नाही आहे आणि पूर्णपणे रवीला कॉन्फिडन्स होता की एकही षटकार टोकणार नाही आहे त्याच उद्देशाकरणानं इथे 1000 रुपयाचं पारितोषिक होता आणि ते दांड्या उद्ध्वस्त क्लीन बोल्ड फलंदाज बाद. पाहतोय नवीन डान्सर कॅप्चर इथे कॅमेरामॅन फोकस करो बाट काट यावेळेस आपण पाहतोय अगदी विचार केला तर यशवंतच्या पाठीमागे विकेट कीपर तिथे कुठल्या प्रकारची धाव मिळत नाही आहे. हाही बॉल इथे डॉट आलाय आता समीकरण उर्वरित राहिले शेवटचे 1 बॉल आणि 30ची गरज जवळपास हा सामना 1 साइडेड पाहायला मिळालाय. हा चेंडू सोडून दिलाय लेग स्टिकच्या बाहेर जो 29 धावांची गरज मॅचमध्ये दमकम पाहायला मिळत नाही आहे. सुरुवातीपासूनच आपण पाहिलं जिथून रामदास वाघ बाद झाले जिथून सुरेश बाद झाला तिथून संपूर्णपणे चेंदरी चिंचवली टीम ही ढासळली गेली आहे. हाई बॉल वेगाने टाकला परंतु इथे डॉट बॉल पाहायला मिळतोय. राम man of the match. चेंदरी चिंचवली